कोकणामध्ये आजपासून पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. 17 जूनपर्यंत मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. आज विदर्भामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. तर बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळमध्ये पावसाचा येलो अलर्ट. बीडमध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे 15 घरांचे पत्रे उडाले. जळगावमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस. अनेक भागात वीज पुरवठा खंडित. पावसानं शेतकरी समाधानी. मात्र वादळी वाऱ्यानं केळीच्या बागांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. पैठण तालुक्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे बळीराजा सुखावला. अहिल्यानगरसह परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. जोरदार पावसानं शहरातील विद्युत प्रवाह खंडित. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसानं काही ठिकाणी नुकसान तर वादळानं देखील नुकसान. अकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विकास संवाद सभेत पावसाची हजेरी. पावसानं हवामानात गारवा. शेतकरी देखील सुखावला. कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस. कर्नाटकच्या धारवाड येथे अनेक भाग पाण्याखाली. कर्नाटकमधील हुबळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याची सुरुवात म्हणून कारा हुनिमे सण केला साजरा. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. बच्चू कडूंची तब्येत खालावली. वजन 5 किलो कमी. अमरावतीमध्ये बच्चू कडूंचे समर्थक आक्रमक. दगाव पेठ टोल नाक्यावर आंदोलन. तर अमरावतीमध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक. बच्चू कडूंचा मुलगा देवा सुद्धा अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी. आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेतकरी आज रक्तदान करणार. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आमदार रोहित पवार आज बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट देणार. आंदोलनाला पाठिंबा म्हणून रक्तदान देखील करणार. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीमधील तिवसा, नांदगाव, चांदूर बाजार, अचलपूर येथे आंदोलन होणार. दामणगाव रेल्वे येथे रेल्वे बंद करण्याचा प्रयत्न केला जाणार. मुंबईच्या शिवतीर्थ येथे मनसेची बैठक. मुंबई शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्षांची राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. बार्शी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसह अखंड मराठा समाजाकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. तहसीलदारांना मागणीचं निवेदन देत आंदोलनाला पाठिंबा. अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन. आंदोलनाची प्रशासनानं घेतली गंभीर दखल. बच्चू कडूंच्या तपासणीसाठी वैद्यकीय समिती गठीत. मराठा आरक्षणावरील पुढची सुनावणी 18-19 जुलैला होणार. मराठा समाजाच्या एससी-बीसी आरक्षणावर कुठलीही स्थगिती नाही. मराठा विद्यार्थ्यांना एससी-बीसी ऍडमिशनचा मार्ग मोकळा. उच्च न्यायालयाचा निर्णय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यामध्ये इंडियन स्पाइस फास्ट फूडच्या आउटलेटचं उद्घाटन करणार. संध्याकाळी राज ठाकरे ठाण्यामधल्या मनसे कार्यालयाला भेट देणार. मुंबईमध्ये दादर आणि गिरगावात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे एकत्रित बॅनर. काका पुतण्याचे एकत्रित फोटो असलेले बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा. यंदा वाढदिवसाच्या दिवशी भेट होणं शक्य नाही. माझ्या वाढदिवसाला शिवतीर्थ निवासस्थानी येऊ नका. 14 जूनला सहकुटुंब मुंबई बाहेर असेल. राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र. माजी आमदार दिलीप कुमार सानंद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये खामगाव येथे पक्षप्रवेश होणार. राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप करत आज काँग्रेसचं राज्यभरात मशाल मोर्चा आंदोलन. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीत आंदोलनामध्ये सहभागी होणार. मुंबईमध्ये जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी. जयंत पाटील प्रदेश अध्यक्षपद सोडणार का या संदर्भात चर्चा. मंत्रालयाच्या बाहेर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचं आंदोलन.
बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहारचं मुंबईमध्ये आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजीनंतर ठाण्यातील कळव्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी। आमचा एक सिंह भारी लिहत भाजपनं केली बॅनरबाजी। कोल्हापुरातील 70 फूट येथील भाजी विक्रेत्यांना हटवण्यास माकपचा विरोध। पालिकेकडून भाजी विक्रेत्यांचं अतिक्रमण हटवलं। पालिका कारवाईच्या निषेधार्थ भाजी विक्रेत्यांसह माकपचा मोर्चा। आषाढी वारीसाठी पंढरपूरला रेल्वेच्या विशेष 80 फेऱ्या। कर्नाटकसह विदर्भ आणि मराठवाड्यातून देखील विशेष रेल्वे गाड्या। 8 दिवस चालणार विशेष रेल्वे गाड्या। वाशिमच्या रिसोड शहरामध्ये शेगावची श्रीसंत गजानन महाराजांची पालखी दाखल। भव्य रांगोळीमध्ये साकारले विठ्ठल आणि वारकरी। रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। राज्यात चिकनगुन्ह्याचे 741 रुग्ण तर डेंग्यूचे 1590 रुग्णांची नोंद। आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन। रेल्वेच्या तात्काळ तिकिटासाठी आता आधार लिंक असणं अनिवार्य। 1 जुलैपासून नवे नियम होणार लागू। पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा, वसई रोड आणि बोरिवली स्थानकामध्ये उतरणं कठीण। पश्चिम रेल्वेच्या विरार अप आणि डाऊन मार्गावरून प्रवास करणं तारेवरची कसरत। शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांकडून सुविधा। स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य। वाहन चालक, कंडक्टर, क्लीनर आदींची पोलीस पडताळणी करून घेण्याचे आदेश। वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून वांग्याच्या लागवडीला सुरुवात। जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज। वांग्याच्या रोपाला प्रतिनग 4 ते 5 रुपये दर। पुण्यातील माबळमध्ये भाताची पेरणी करण्यास सुरुवात। इंद्रायणी भाताच्या उत्पादनामध्ये वाढ होईल, शेतकऱ्यांचा अंदाज। बुलढाण्यामध्ये बालकामगार प्रथाविरोधी जनजागृती अभियान। या पार्श्वभूमीवर विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं आयोजन। बुलढाण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फत जिल्ह्यामध्ये विशेष मोहिमेत 36 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून 36 आरोपींसह 5,98,000चा मुद्देमाल जप्त। चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेकडून पूर्वसूचना न देता विद्यार्थ्यांचं दुसऱ्या शाळेमध्ये स्थलांतर। याविरोधात स्थलांतर केलेल्या विद्यार्थ्यांचे पालक आज आंदोलन करणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 2 दिवस मथुरा दौऱ्यावर। संघ प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरापूर येथे 10,905 एकरामध्ये नवीन औद्योगिक वसाहत होणार। उद्योजकांना नवीन संधी तर मोठ्या प्रमाणात रोजगार देखील उपलब्ध होणार। चंद्रपूरमध्ये पोंभुर्णा तालुक्यात स्मशानभूमीच्या सार्वजनिक जागेत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड। 3 जणांना अटक, 10 जणांवर गुन्हा दाखल। वाहनांसह 7,24,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त। परभणीमध्ये मुरमाचे अवैध उत्खनन केल्याबद्दल एकावर दंडात्मक कारवाईची नोटीस। इस्माईल सलील शेखला महसूल विभागाची 24 कोटींची नोटीस। परभणीमध्ये 1000 ज्येष्ठ प्रवाशांचं ओळखपत्र बनावट। एसटी महामंडळ पथकाच्या तपासामध्ये धक्कादायक प्रकार उघड। परभणीत काही महिन्यांपासून निराधार योजनेचे लाभार्थी अनुदानापासून वंचित। अडचणी दूर करून तात्काळ निराधार महिलांना लाभ सुरू करण्याचं प्राध्यापक मलिक पटेल यांची माहिती। जालन्याच्या मंठा रोडवर रामनगरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। समृद्धी महामार्गाबाबत बाधित होणारे शेतकरी आक्रमक। महामार्गात संपादित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी। निलेश्वर कसपटे कुटुंबियांना धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। बार्शीतील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापला। शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक। पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची केली तोडफोड। अटकेत असलेल्या पालिका उपायुक्त वैभव साबळेच्या अडचणीमध्ये वाढ। शासकीय नोकरी मिळवण्यासाठी साबळे यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप। जुईनगरचं खेळाचं मैदान नवी मुंबई पालिकेकडून रद्द। मैदान रद्द केल्यानं शिरवणे आणि जुईनगर ग्रामस्थ आक्रमक। स्थानिकांनी पालिका मुख्यालयावर काढला मोर्चा। अमरावतीमध्ये महिलांचं तहसीलदार कार्यालयाच्या समोर आंदोलन। चांदूर बाजार तहसील कार्यालयाचा घेतला ताबा। जिल्हाभरात ठिकठिकाणी प्रहारचं आंदोलन।
एपीएमसी बाजारामध्ये टोमॅटोच्या दरामध्ये 10% वाढ. पावसामुळे टोमॅटो खराब झाल्यानं आवक कमी झाल्यानं टोमॅटोमध्ये दरवाढ. एपीएमसी बाजारामध्ये 40 ते 50 रुपये टोमॅटोचा दर. परभणीमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद. गुरुवारपासून 2 दिवस शहरामध्ये पाणी पुरवठा नाही. पाण्याचा काटकसरीने वापर करा, पालिकेचं आवाहन. नंदुरबारमध्ये शहादा शहरामध्ये भंगार विक्रेत्यानं 10 लाख सोन्याचे दागिने मालकाला केले परत. परिसरामध्ये अमीन शेखचा आता कौतुक. सिल्लोड तालुक्यामध्ये अंभई गावात पाण्याच्या मागणीसाठी महिलांचा अंडा मोर्चा. 1 महिन्यापासून तीव्र पाण्याची टंचाई, त्यामुळे आता महिलांचा आक्रोश. मालेगावातील 2 आपले सरकार सेवा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव. प्रांताधिकारी सदगीर यांनी केंद्राच्या संचालकांची घेतली बैठक. नियमबाह्य आणि वाढीव शुल्क आकारल्यास कडक कारवाईची दिली धमकी. चंद्रपूरमध्ये टायगर सफारीला मिळणार वेग. मूल रोडवरील वन अकादमी परिसरामध्ये 171 हेक्टर क्षेत्रात टायगर सफारी प्रकल्प उभारला जाणार. यासाठी 580 कोटी रुपयांचा खर्च येणार. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आज परतूर दौऱ्यावर. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 1357 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी. आदेश वाटप तर हरघर सोलार योजनेचा शुभारंभ सोहळा पार पडला. जालन्यामध्ये सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी केली अटक. आरोपीकडून सुमारे 3,67,000 रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलिसांकडून 2 सराईत गुन्हेगारांना अटक. गुन्हेगारांकडून देसी पिस्तुलासह एक जिवंत काडतूस असा 51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपींवर सुमारे 10 गुन्हे दाखल. बुलढाण्याच्या अभयारण्यामध्ये दारूच्या बाटल्यांचा गज. अभयारण्यामध्ये शेकडो टन प्लास्टिकचा कचरा. वन्यजीव सोयरे चळवळीची अनोखी मोहीम. दारूच्या बाटल्या आणि कचरा काढून वन केलं स्वच्छ, तर दुर्मिळ पक्ष्यांचं संवर्धन करण्याचाही प्रयत्न. अहमदाबादमध्ये एका गुन्हेगाराने एका इमारतीच्या 5व्या मजल्यावरून कड्यावर चढून उडी मारण्याची पोलिसांना दिली धमकी. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांनी आरोपीला केली अटक. बोईसर तारापूर एमआयडीसीतील एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांचा छापा टाकून लाखो रुपयांचं ड्रग्ज जप्त करत 3 जणांना पोलिसांनी केली अटक. धुळ्यातील बाळापूर फागणे गावात चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 7 ठिकाणी चोरी. चोरट्यांचं पोलिसांना मोठा भान. हिंगोलीत घोरदरी शिवारामध्ये चोरी प्रकरणी 1 जण अटकेत, तर 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 3 आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला. चरस, गांजा, एमडी यासारख्या नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कल्याण डीसीपी स्क्वॉडची धडक कारवाई. 2 गांजा तस्करांना पोलिसांनी केली अटक. सांगलीमध्ये उच्च शिक्षित गरोदर महिलेची आत्महत्या. सासरच्या त्रासाला कंटाळत महिलेनं आत्महत्या केली. सासरच्यांकडनं ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तगादा. आई वडिलांचा आरोप. मृत्युजा राजगे असं मृत महिलेचं नाव. जगभरात सायबर क्राईममध्ये सातत्यानं वाढ. वाशीमध्ये ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक. तब्बल 4,76,00,000 रुपयांची सायबर फसवणूक. या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी केली अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं एकाला मारहाण. 2 जणांवर गुन्हा दाखल. सांगली फाटा येथे एका लॉजवर सुरू असलेला कुंटणखान्याचा पर्दाफाश. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं केला पर्दाफाश. पोलिसांकडून 2घांना अटक. मुंबईमध्ये 1 जुलैपासून कझाकिस्तानसाठी विमानसेवा सुरू होणार. इंडिगो कंपनीची घोषणा. तर 1 ऑगस्टपासून उझबेकिस्तान, तर 2 ऑगस्टपासून जॉर्जियासाठी देखील विमान सेवा सुरू होणार. यूपीआय पेमेंटवरही शुल्क आकारण्याची मोदी सरकारची तयारी सुरू. 3,000 पेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारावर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR आकारला जाणार. जम्मू आणि काश्मीरच्या सोनमर्गच्या सिंध येथे वनक्षेत्रामध्ये लागली आग. वन विभागाच्या वतीनं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू.
ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या वाढता वाद झाल्यानंतर मस्क देशोधडीला लागतील असं बोललं जात होतं. मात्र एलन मस्क यांना टेस्लानं तारलं. टेस्ला कंपनीचे शेअर्स 5% वाढले. मस्क यांची संपत्ती 356 अब्जांवर पोहोचली. सौदी देशाने भारतासह 14 देशांचा वर्क व्हिसा केला ब्लॉक. हा वर्क व्हिसा तात्पुरत्या स्वरूपामध्ये ब्लॉक केल्याची माहिती सौदी सरकारनं दिली. अल कायदाची अमेरिकेला खुली धमकी. मस्क, ट्रम्प आणि जेडी व्हान्स रडारवर जर आम्ही जागे झालो तर तुम्ही वाचणार नाही अशी धमकी आल्याची माहिती. लॉस एंजेलिसमध्ये ॲपल स्टोअर लुटलं. इरिगेशन आंदोलनाचा फायदा घेत नागरिकांचा धुमाकूळ. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. काजोलचा साडीमधला हटके लुक समोर. चाहत्यांकडनं लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट मुंबई विमानतळावर दाखल. चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी केली गर्दी. टॉलिवूड अभिनेता अखिल अक्किनेनी अडकला लग्नबंधनामध्ये. सुपरस्टार महेश बाबू लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दाखल. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. सोनाली बेंद्रेचा साडीमधला ब्युटिफुल लुक समोर. व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना सोनाली पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये गेली. अक्षय कुमार मुंबई एअरपोर्टवर दिसतात. चाहत्यानं केलं स्केच गिफ्ट. अक्षय सोबत फोटो काढण्याची चाहत्याची लगबग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.